श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार. स्वामीमूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेळी सोडिले महारामाचे वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी बाळनू सवे घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्धमार्गावरून टोळांशी मागे परतणे भाग पडे टोळ गेली. या परतवणी स्वामी चालणे उठवणी बहुत वर्जले सेवकाने परी नच मानिले. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारे बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंध्य होता तो करत दयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहापती. स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर योगयोगादी. काही चोळापाने केले नाही परी भक्तिस्तव पायी. स्वामी आली सदना ते त्याची देखून. या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळापाचे तेथे आनंद झाला बहुसार. तेपासून त्याचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस जागे चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जय. चोळापाचे गृहापती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांमध्ये पसरले मात उपासकाला वृत्तांत की आपली या नगरात यती विख्यात पातळी वार्ता. ऐसे ऐकुनी नाव बोला काळवाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले पडी. आम्हा श्रुतपायी आजवरी झाले नाही. आता जाऊनी देवळाही भेटू त्या यतीवर्या परी. ते केवळ अंतर्याने ऐशी वार्ता ऐकली कानी. ते हे सत्य तरी येऊनी आताची येती दर्शनाला मुखातून वारी निघाली. तवची यतिमूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली. मती गुंगली रायाची कोण्या पठणी अंतरी. स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवली गेली दुरी चरणी. भक्ती चालली ते सकळ सभा आनंदली. समस्त पावले वंदिली सोडोपचारी पूजिली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिश्रुत तृतीय अध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र. इति श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्य शुभं भवति. इति स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय.